155 शिक्षक कर्मचारी भरती रद्द करा. बहुजन विकास अभियानाची मागणी. लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षण विभाग आज आम्ही आमचे नेते आदरणीय देवदास कांबळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये बहुजन विकास अभियानाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास परवानगी नसताना खोटे रेकॉर्ड तयार करून जवळपास 155 कर्मचारी शिक्षक भरती करण्यात आले आणि 2012 पासून बंदी आहे शिक्षण भरतीला. मात्र संस्थाचालक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करून स्वार्थासाठी शासनाने तुझ्यावर डल्ला मारलाय. त्या सर्व जो कोण दोषी असेल त्या दोषीवर कारवाई करा, यासाठी बहुजन विकास साहेबांची मागणी आहे. आम्ही रास्त मागण्या घेऊन येत्या 20 दिवसामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर प्रचंड अशा आम्ही आत्मदहनाचा मार्ग अवलंबणार आहोत. मात्र तत्पूर्वी योग्य ती कारवाई करा म्हणून या ठिकाणी आम्ही मान्य उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहोत. आमच्या मागण्या आहेत, कारण संस्थाचालक अत्यंत गडगंज झालेत. अनेक संस्थाचालक त्या संस्थेच्या पैशातून या अमाप माया जमा केले. अशा संस्थेची कारवाई व्हावी, त्यांच्या मालमत्ता चौकशी व्हावी. कारण अनेक संस्थाचालक आज भावाला अध्यक्ष करायचं, त्याला मारून टाकायचं, भावाच्या मुलाला कार्यकारिणीवर घ्यायचं, त्याला संपवायचं, असे प्रकार महाराष्ट्रामध्ये आज घडत आहेत. संस्था म्हणजे कुरण झालाय, संस्थाचालकाचं कुरण झालंय आणि अमाप मालमत्तेमधून विविध राजकारण करायचं, लोकांना संपवायचं, विविध कोट्यावधी मालमत्ता जमा करायची, हा प्रकार चालू आहे. आणि तुझाच प्रकार 155 शिक्षकांमध्ये झालाय. जवळच्या नातेवाईकाने घ्यायचं, जवळच्या मुलाला घ्यायचं, जवळच्या सुनेला घ्यायचं, असे प्रकार सर्रास महाराष्ट्रामध्ये घडलेत आणि ते प्रकार लातूर जिल्ह्यामध्ये घडलेत. याची सखोल चौकशी होईपर्यंत बहुजन विकास अभियान कोणत्याही भीती न बाळगता, कोणत्या आमिषाला बळी न पडता आदरणीय देवदास कांबळे साहेब आहेत त्यांच्या साक्षीने मी सांगतो की हे आंदोलन जनसामान्याचं आहे आणि शेवटपर्यंत लढणार आहोत. सांगू देतो. जय भीम, जय हिंद, जय संविधान. लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाचे अधिकारी आणि संस्थाचालक यांनी मिळून परवाना नसताना 155 शिक्षक भरती करण्यात आली. ती कोणत्या नियमाने केली अशा दोषी संस्थाचालकावर शिक्षण विभागाच्या माध्यमिक विभाग, प्राथमिक विभाग, उच्च शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशा मागणीचे निवेदन बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर येथे देण्यात आले. 2012 पासून नियमानुसार शिक्षक भरती बंद असताना काही संस्थाचालक स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या नातेवाईकांना आपल्या स्वतःच्या शाळेवर भरती करण्याचा प्रकार लातूर जिल्ह्यामध्ये घडला आहे. असे प्रकरण तात्काळ उघड झाले पाहिजेत, अन्यथा आम्ही येत्या 20 दिवसाने शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर समोर प्रचंड आत्मदहन सत्याग्रह करणार आहोत. संस्थाचालकाच्या मालमत्तेत देखील चौकशी झाली पाहिजे. ही अमाप मालमत्ता त्यांच्याकडे आली कुठून याचीही चौकशी झाली पाहिजे. अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते देविदास कांबळे, बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, रवी डोंगरे, ॲडव्होकेट शेख, नरसिंग गोखले, आकाश पाटील, मनोज सोनकांबळे, वीरेंद्र शेवाळे, गोरख वाघमारे, भीमराव आळसपुरे, यारो खान, अक्षय सावंत, अशोक नगराळकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बोगस संस्थाचालकावर कारवाई, लातूर जिल्ह्यातील बोगस संस्थाचालक कारवाई, लातूर जिल्ह्यामध्ये बोगस भरती करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई, शिक्षण विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई, 155 शिक्षक भरती करणाऱ्यावर कारवाई, 155 बोगस शिक्षक भरती करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई, यांच्या मालमत्तेची चौकशी बहुजन विकास अभियानाचा, बहुजन विकास अभियानाचा